डॉक्टर योगेश बेंडाळे आणि डॉक्टर विनीता बेंडाळे यांच्या 30 वर्षाच्या या कारकिर्दीचं फलित म्हणून हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे। याच्यामध्ये त्यांनी जे जे काही रिसर्च केलेले आहेत आयुर्वेदाशी संबंधित विविध रोगांवर जे काही इलाज म्हणून जे काही रिसर्च केले त्याचं पुस्तक आज प्रकाशित झालं। मी मनापासून शुभेच्छा देते डॉक्टर बेंडाळे आणि त्यांची सगळी टीम, विनीताताई आणि त्यांची सगळी टीम यांना खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा। आणि अनेक लोक 1.5 लाख पेशंट्सपेक्षा जास्त सेवा ही वैद्यकीय सेवा ही यांच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि अनेक जणांना त्याचा अतिशय चांगला उपयोग झालेला आहे। आज आपण बघितलं तर ॲलोपॅथीचे खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम सुद्धा जाणवतात, पण आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या संशोधनातून आज नवीन पिढीला एक वेगळ्या प्रकारचं दिशा आणि निरोगी जीवन जगण्याचा मार्ग उपलब्ध झालेला आहे। आणि याच्यात काही आधुनिक टच देता येईल का, किंवा नवनवीन जे आजार जास्ती प्रादुर्भाव असलेले कॅन्सर सारखे याच्यावरही काही उपाय करता येईल का, नंतर अशा दीर्घ क्रिटिकल आजारांवर सुद्धा आयुर्वेद हा प्रभावीपणे काम करू शकतो हे डॉक्टर बेंडाळेंच्या रिसर्चमुळे सिद्ध झालेलं आहे। मी मनापासून त्यांच्या कार्याला अभिवादन करते आणि त्यांच्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा देते। सायन्स अँड टेक्नॉलॉजी संबंधित जी कमिटी आज माझ्याकडे आहे त्याची मी अध्यक्ष आहे, डिपार्टमेंट रिलेटेड पार्लमेंटरी कमिटी। तर त्याच्या माध्यमातून सगळ्या प्रकारची अशी संशोधनं सुद्धा त्याच्यामध्ये येतात। आयुष हा जो त्याचा भाग आहे, कॅन्सर रिसर्च हा त्याचा भाग आहे। प्रामुख्याने हा आरोप केला जातो की आयुर्वेदाच्या औषधांचा वापर केल्यानंतर त्याच्याचमुळे पेशंट बरा झाला, याला काय प्रमाण, तर याच्यावर सुद्धा काही उत्तरं आहेत का, ती कशा रीतीने शोधली जातात, ते कसं सिद्ध केलं जाऊ शकतं, यासाठी म्हणून एक काही प्रमाणित यंत्रणा करण्याची आवश्यकता आहे। आणि ती करण्यासाठी म्हणून आयुर्वेदाच्या संदर्भातले सगळेच काही वैद्य आणि रिसर्चर्स असतील तर त्यांच्याशी बोलून या संदर्भातले काही अडथळे असतील तर ते दूर करायलाही आवडेल, आणि जे काही सिद्ध झालेल्या गोष्टी असतील तर त्याच्यावर अधिक काही काम करायला नक्कीच या कमिटीचा उपयोग येईल असं मला वाटतं। ॲक्च्युली हे पुस्तक हे आमच्या आत्तापर्यंत केलेल्या संशोधनाचं एक कंपायलेशन म्हणायला हरकत नाही। आणि आयुर्वेद हा आत्तापर्यंत शास्त्रीय कसोटीवरती सिद्ध व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा अपेक्षा असते, त्या दृष्टीने आम्ही कार्य करतो आहे। आणि आमचे अनेक डॉक्टर्स, वैद्य, वेगवेगळ्या फील्ड्समधले सायंटिस्ट हे आमच्याबरोबर जोडले, त्यांचं हे सगळ्यांचं श्रेय आणि यश आहे। आणि भारतामध्ये पाश्चात्य देशांमधल्या अत्यंत नावाजलेल्या आणि मानांकित अशा समजल्या जाणाऱ्या कॉन्फरन्सेसमध्ये आम्ही आयुर्वेद नेला, मोठ्या जर्नल्समध्ये त्याचं पब्लिकेशन झालं आणि अशा जवळपास 45 ते 47 पब्लिकेशन्सचं कंपायलेशन हे या पुस्तक रूपाने आज पुढे आलेलं आहे। आणि ज्या ठिकाणी म्हणजे ॲलोपॅथीमध्ये कॅन्सर घेतलं तर कॅन्सरमधले सर्वोच्च जागा काय आहे, त्या ठिकाणी आयुर्वेद गेला। युरोपमधल्या कॅन्सरमधली सर्वोच्च जागा काय आहे, त्या ठिकाणी आयुर्वेद आणि त्याची पब्लिकेशन गेली, आणि ते आमच्या माध्यमातून गेलं, हे एक आम्हाला वैद्य म्हणून एक अतिशय अभिमानाची गोष्ट वाटते। या सगळ्यामध्ये मी, विनीता आणि आमच्या सगळ्या सायंटिस्ट आणि वैद्यांचं हे सगळं श्रेय आहे।